आम्ही आलो आहे सम्राट अशोक बुद्ध विहार अमरावती. खूप छान आहे ते. तुम्ही अवश्य एक वेळा या, कारण आमचा संडे दिवस होता. संडेला पोरं पण खूप आग्रह करत होते, कुठेतरी जाऊया जाऊया जाऊया. मग कुठं जायचं म्हटलं तसं आमचं प्लॅनिंग जरा दुसरीकडचं होतं, पण म्हटलं चला जवळपास कुठंतरी, कारण पावसाचा पण मोसम होता. नंतर मग आता आजकाल माहिती आहे तुम्हाला, पाऊस आणि ऊन काही सांगताच येत नाही. इथे छान छान प्राणी पण आहे, हत्ती आहे, वाघ पण आहे, गरुडची प्रतिमा आहे आणि छान खूप जुन्या जुन्या अशा प्रतिमा आहे. राणीबाई, त्याच्यानंतर राणीबाई लक्ष्मीबाई राणी, त्याच्यानंतर शिवाजींचा पुतळा आहे. अशा छान प्रतिमा आहे. भिक्खूच्या प्रतिमा आहे, खूप छान दिसत आहे त्या. बघा वेगवेगळ्या पोजमध्ये आहे, इतकं सुंदर वाटते तिथे. शांतता, छान झुले पण आहे, त्याच्यानंतर झुले वगैरे आणि पोरांच्या खेळण्याच्या दृष्टिकोनातून खूप छान आहे. गौतम बुद्धाच्या मोठ्या मोठ्या प्रतिमा आहे, बघू शकता तुम्ही. झोपून आणि मी इथं बसली होती तर साहेब आमचे हसत होते मला, बघू शकता तुम्ही. खूप छान आहे. आणि हे आहे ते बुद्ध विहार. आतमध्ये अजूनपर्यंत कामच सुरू आहे तिथलं, कारण बांधकाम सुरुवातच आहे. गार्डन वगैरे खूप छान आहे. मुलांच्या दृष्टिकोनातून संडे वगैरे जर जातो म्हटलं, शांतताचं ठिकाण, इतकं सुंदर रमण आहे तिथे. छान म्हणजे मी सांगू शकत नाही तुम्हाला. तुम्ही जर जवळपासचे असाल तर नक्की एक वेळा भेट द्या. कोंडेश्वरला आहे हे, कोंडेश्वरला अशोक सम्राट बुद्ध विहार असं त्याचं नाव आहे. बघा खूप सुंदर प्रतिमा आहे गौतम बुद्धाच्या. त्याच्यानंतर बाबासाहेबांचे 2 पुतळे आहे. एक धम्मचक्र बघा किती छान आहे. एक इकडेचे आहे आणि एक दुसरीकडे आहे. ते पण याच्यात माहीत नाही आहे की नाही, तर मी शूट केला की नाही, तर पण 2 आहे. आणि गार्डन ते इतकं सुंदर आहे. झुले आहे मुलांच्या दृष्टिकोनातून, छान घसरपंडी वगैरे. म्हणजे मुलांचा जर खूप छान एन्जॉय होतो. म्हणजे खूप दूर जाण्यापेक्षा असं निवांतपणे टिफिन वगैरे घेऊन गेलं की तिथे की मस्त वाटते. तुम्ही बघू शकता झाडं वगैरे, त्या झाडांवर छान तितल्या वगैरे होत्या. माझी मुलं तर इतकी मजा घेत होते खूपच. समोर ते गरुड आहे, त्या गरुडासोबत पुन्हा त्याच्यामध्ये बदक पण आहे. समोर दिसेलच तुम्हाला बदक वगैरे. माझ्या मुलांना तितका आनंद होत होता. बघा राष्ट्रमाता जिजाबाई, छत्रपती शिवाजी, बघा टायगर आहे. खूप असे प्राण्यांच्या मूर्त्या आहेत तिथे. काय भालवायची काय माहिती. आणि बाबासाहेबांची प्रतिमा बघा 2 आहे, एक इकडल्या साईडला एक तिकडल्या साईडला आहे. मध्ये बुद्ध विहार आहे. बुद्ध विहाराचं आतमध्ये काम सुरू होतं, त्याच्यामुळे मूर्ती वगैरे सब पॅक करून ठेवलं होतं. हे बघा सम्राट अशोक बुद्ध विहार असं आहे. प्रियदर्शनी सम्राट अशोक. हे बघा गरुड आहे आणि माझी मुलं बम मजा घेत आहे त्याचीवाली. बघा असे बोलत आहे त्याच्यासोबत, बडबड करत आहे. त्यांना मजा वाटत होती त्या गरुडची. हे बघा बदक आहे. यांच्यासाठी पाण्याची पण व्यवस्था आहे तिथे. छान पाण्यात वगैरे खेळतात ते, पण सध्या तिथे काम सुरू होतं म्हणून त्यांनी असं ठेवलं. त्यांना भूक लागली होती त्यांना. इतके सुंदर जवळ जवळ येत होते. हात दिला की असं हातायला वगैरे करत होते. खूप छान बघा माझी मुलं. यांना तर एवढी मजा वाटत होती. जायची वेळ झाली तरी पण नाही, मम्मा थांबणं असं सुरू होतं त्यांचं. एकदा नक्की जाऊन बघा, खूप सुंदर सुंदर आहे. आणि बाबासाहेबाची, गौतम बुद्धाच्या खूप सुंदर प्रतिमा आहे. उलट आपले जे थोर पुरुष आहे त्यांच्या पण छान छान प्रतिमा आहे तिथे. माझ्या मते तरी जवळच्या जवळ आहे आणि मुलांचा एन्जॉय म्हणून एक खूप छान आहे. तुम्ही तिथे जाऊन बघा. बघा किती छान आहे. कोरीव मूर्त्या आहे. आम्ही बरेच वेळ गेलेलो आहे तिथे, पण म्हटलं चला ह्यावेळेस शूटच करून घ्यावं तिथलं. तुम्हा लोकांना पण माहीत असायला हवं की तिथे आहे म्हणून. खूप छान आहे. बघा ही दुसरी बाबासाहेबांची मूर्त. हे असे झुले वगैरे आहे. छान
स्लोप आहे घसरपंडीचा, यांचा तर खूपच मजा येते पोरांना. म्हणजे लहान मुलांच्या दृष्टिकोनातून कुठं न गेलेलं इथे कोणत्या गार्डनमध्ये जाण्यापेक्षा खूप छान आहे. हे बुद्धविहार आहे, अजूनही बांधकाम सुरूच आहे इथलं, बघू शकता तुम्ही. हे बघा बदमाश आता खूपच बदमाश आहे. हे पण आहे, यांना तर खूपच मजा येते. आणि हे म्याव आहे, हे म्यावला छान छोटे छोटे पिल्ले आहेत, त्या पिल्ल्यांची पण खूप मजा यायची. यांना तर सुचतच नव्हतं कुठल्या झुल्यावर जाऊ आणि कुठल्या झुल्यावर नाही. हे बघा, तर मी शूट करताना माझ्या मिस्टरांनी माझाच फोटो काढून घेतला. मी तिथे व्हिडिओ पण बनवत होती ना, त्याच्यामुळं छान आहे. एकदा अवश्य जा आणि भेट द्या, तुम्हाला पण खूप सुंदर वाटेल. हे बघा बदमाश पोरं, बाबासाहेबांच्या प्रतिमा, गौतम बुद्धाच्या प्रतिमा खूप छान आहे. अवश्य एक वेळा जा आणि भेट द्या. चला तर आजच्यापुरते एवढंच. भेटूया अशाच छोट्याशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. खूप दिवस झाले व्हिडिओ बनवला पण नव्हता मी म्हटलं चला आता काय याच्याबद्दलच थोडं तुम्हाला सांगावं, आणि आम्ही कुठं आमचा स्पेशल संडे चांगला केला याच्यासाठी. चला भेटू असंच छोटंसं ब्लॉगमध्ये. बाय, जय भीम सर्वांना.